श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्यात ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वरून पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविचे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र. ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाशींचा ऐकुनी सन्मुख पाहुणी तयाला अज्ञानचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेंची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाले या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडगरी सगळे झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठवणी या करीती स्तुती धन्य धन्य ते येती मूर्ती केवळ परमेश्वर रूप असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोके धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी ती द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी मग नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील पर्यंतरीची खून येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एकन बोलवे असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात निवार होऊन निबंध केले ज्याने समर्थांची कृपा होती इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग तिथले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळतुरी नवल परी जहाले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नमल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय कोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोषी होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थैक दर्शनासी समर्थांच्या पातला करुणी श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या देवदती हास्यवदने करुणी फकीराती देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देई जय गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जन जेऊ घातले दयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ठ उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर
शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता योजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन या जवळी नसे परी त्याचे देखोन समर्थ म्हणते हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बसला त्याचे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता झाला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुकनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसा अध्याय 21वा कृपा करुणी वदबाबा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह तागोणी तत्वता गेले स्वस्थानी येते राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जण समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी बालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता गोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामत ज्यांचे शंकर शेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धत देवतास्तवन आधार स्वामीचरित्रास कोण हे जे कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगट झाले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल त्याची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नाम एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनी द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्याची 11वा नाही 12वा तेसाची अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेरी सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भूत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो जाता बुवा प्रसिद्धो 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्तपै हे गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदवनिता उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखे
वसो सरस्वती भवसागर तरुणंती मोक्षपद मिळोत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धी सानिला त्यासी रक्षा दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ सदोतीत त्याचा सदोतीच याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तो शुभम भवतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तो